नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत पोहा कटलेट। कटलेट बनवण्यासाठी आपण पोहे घेतलेले आहेत, ब्रेड घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे सोलून, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, चाट मसाला, कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, शिमला, गाजर, कांदा, लाल तिखट, गरम मसाला आणि तेल। त्या पोहे कटलेट बरोबर आपल्याला चटणी बनवायची, त्यासाठी आपण लसूण, कोथिंबीर, हिंग, शेंगदाणे आणि मिरची घेतलेली। बघा आपली चूल पेटलेली आहे। चुलीवर कुकर ठेवून घेऊ, त्यामध्ये पाणी टाकून घेऊ। बटाटे उकडत टाकायचे आहेत आपल्याला। आपण 2 तांबे पाणी टाकले आपण, तर लगेच बटाटे टाकून घेणार आहोत। बघा कुकरमध्ये पाणी टाकून झालेले आहे। आता त्याच्यात बटाटे टाकून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपले चुलीवर बटाटे उकडताय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। आपण बारीक कांदा चिरून घेऊ। शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। कांदा, बाकीच्या भाज्या पण सर्व बारीकच चिरून घ्यायच्या आहे। आपली बारीक चिरून झालेली, तसंच आपल्याला गाजर पण बारीक चिरून घ्यायचं आहे। गाजरचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। आता असे बघा आपण हे जे पोहे घेतलेले आहेत ते चाळून निवडून घेतलेले आहेत। आता ते एका चाळणीत टाकून आपल्याला धुवून घ्यायचे। तर हे बघा वरतून असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे। बघा आपण जे पोहे धुवून घेतलेले ते पाणी टाकून दिलेले आहे। आता आपल्याला दुसरं पाणी टाकून पाण्यातच भिजत ठेवायचे पोहे 2 ते 3 मिनिटासाठी। जे हे पोहे जाड आहेत म्हणून आपण 2 ते 3 मिनिटासाठी ठेवणार आहोत। तुम्ही पातळ पोहे घेतले तर 1 ते 1.5 मिनिटच ठेवा। हे बघा खाली पाटीत पाणी ठेवलेले। आता ही चाळणी आपल्याला अशीच ठेवायची पाण्यामध्ये। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर खाली उतरून घेऊ आणि त्याच चुलीवर लगेच आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे। हे पण लगेच कढई ठेवून घेऊ। कढईमध्ये आपल्याला वाटाणे वाफवून घ्यायचे। तर वाटाणे वाफवण्यासाठी आपण पाणी टाकून घेऊया आणि आपण हा जो सोलून हिरवा वाटाणा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आहे। आणि चाळणीमध्ये पोहे भिजवलेले होते, पाणी टाकून ठेवलेले होते, पोहे तरंगत होते पाण्यामध्ये। हे पहा आता पूर्ण व्यवस्थित भिजलेले। तर चाळणीमध्ये टाकले त्याच्यामुळे पूर्ण पाणी नितरणार आहे। आता आपले बटाटे उकडून थंड झालेले आहेत। आता आपण ते सोलून घेऊया। बघा अशा प्रकारे आपले सर्व बटाटे सोलून झालेले आहेत। बघा आपले सोलून झालेले बटाटे आपल्याला बारीक मॅश करून घ्यायचे। तर हे अशा हाताने चमच्याच्या सहाय्याने बारीक कुस करून घ्यायचे। तर गरम आहे त्याच्यामुळे मग चमच्याच्या सहाय्याने करते। बघा आपला बटाटा सर्व कुस करून झालेला आहे। त्यामध्ये आता आपल्याला भिजवून घेतलेले जे आहेत ना पोहे ते टाकून घ्यायचे। हे पहा पाणी पूर्ण नितरून गेलेले पोह्यातलं, छानपैकी भिजलेले पण आहेत ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि पोहे टाकल्याच्या नंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचे। बटाटा आणि पोहे बऱ्यापैकी मिक्स झालेले आहेत। त्याच्यात आपण आता मसाले टाकून घेऊ। लाल तिखट आपण 1 चमचा टाकले, गरम मसाला 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ हे टाकून पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचे। बटाट्यामध्ये आपले सर्व मसाले एकजीव झालेले आहेत। आता आपण ते बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊ। गाजर, शिमला मिरची आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। आपण जी मिरची घेतलेली आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे, ती पण टाकून घेऊ। आलं घेतलं होतं ते पण बारीक चिरूनच घेतलेले, ते पण टाकून घेऊ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता पुन्हा सर्व हे एकजीव करून घ्यायचे आपल्याला सर्व। तळण्यासाठी आपण चुलीवर कढई ठेवलेली आहे। कढई पण गरम झालेली, त्याच्यात आता तेल टाकून घेऊ।
तेल तापेपर्यंत आपले कटलेट तयार होते. पोह्यामध्ये आणि बटाट्यामध्ये आपल्या सर्व भाज्या मिक्स झालेल्या आहे. आता त्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत 2 ते 3 चम्मच. आणि आपण जे वाफवून घेतलेले वाटाणे ते पण टाकून घेणार आहे आणि पुन्हा परत एकजीव करून घेणार आहे. कटलेट बनवतोय त्याला टपिंग करण्यासाठी आता कॉर्नफ्लॉवर पाण्यात टाकून विरघळून घ्यायचे आपल्याला. त्याच्या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं लाल तिखट आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. कटलेट तयार करण्यासाठी बघा आपलं मिश्रण किती छान तयार झालेलं आहे. आता आपण कटलेट बनवून घेऊया. हे पहा छोटे छोटे आकाराचे मस्त कटलेट तयार करून घ्यायचे. तर सर्व भाज्या ते किती छान, कलर पण किती छान आलेला आहे बघा. किती छान तयार झालेले आहेत. आता आपण ते तळून घेऊया. हे पहा कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली आपण त्याच्यामध्ये आधी असं बुडवून घ्यायचे दोन्ही साईडनी. आणि जे आपण ब्रेड घेतलेले होते त्याचा बारीक चुरा करून घेतलेला आहे हाताने, तो आता हे पहा कटलेट असं छानपैकी चारी बाजूनी सर्व ब्रेडचा चुरा लावून घ्यायचा आहे. हे पहा असं तयार करता कटलेट होतं. तेल पण गरम झालेलं आहे, त्या तेलामध्ये आता सोडून देऊ. बघा आपले कटलेट किती छान तळत आहे. लाल मस्त सोनेरी रंग पण आलेला आहे. बघा आपले कटलेट तळून किती छान कलर आलेला आहे. सर्व बाजूंनी खरपूस तळून झालेले कटलेट आणि लाल सोनेरी मस्त कलर पण आलेला आहे. आता पूर्ण तयार झालेले कटलेट काढून घेऊया. हे बघा असं एक एक करून. बघा आपली पोहा कटलेटची रेसिपी तयार झालेली आहे. ही चटपटीत रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. अशाच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.